हाय, हॅलो, नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये आणि एका नवीन ब्लॉगमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. सो आज बनवणार आहे मी वालाच्या शेंगा. त्याला गेवड्याच्या शेंगा पण म्हणतायत किंवा वालाच्या पण म्हणतायत. तर मी आज बनवणार आहे. तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूयात. आणि मी आज सुक्या बनवणार आहे. रश्श्याच्या पण बनवू शकतो किंवा सुक्या पण बनवू शकतो. पण शक्यतो मी थोड्याशा म्हणजे अशा रबरबीत, एकदम सुक्या पण नाही आणि एकदम रश्श्याच्या पण नाही, तशा बनवत असते. तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. सो त्याच्यासाठी शेंगदाण्याचा कूट बनवायचा होता. त्याच्यामुळे शेंगदाणे भाजून घेतले आणि मिक्सरला लावलेत. ते पण असं खूप जास्त बारीक नाही करायचे. आणि मला आता सुक्की भाजी बनवायची. तर त्याच्यासाठी मी काय करते की ह्या शेंगा आहेत त्या आपल्याला धुवून उकडून घ्यायच्यात. आणि जर अशाच बनवायच्या असेल ना, समजा रस्सा भाजी वगैरे, तर उकडून घ्यायची पण गरज नाही, डायरेक्ट फोडणीमध्ये टाकल्या तरी पण चालत आहेत. पण म्हटलं की चला सुकी बनवायची ना, तर मग त्याच्यासाठी मी थोड्याशा उकडून घेते. तर अगोदर आपल्याला स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायच्यात आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि मग नंतर उकडून घ्यायच्यात. म्हणजे काय होतं की मिठाने लवकर उकडता आहेत. आणि आपल्याला सुक्की जरी बनवायची असेल ना, एकदम सुक्की, तर आज सेम अशाच उकडून घ्यायच्यात, म्हणजे लवकर शिजत आहेत. तर आता थोडीशी कोथिंबीर घेतली होती, नसेल तरी काही हरकत नाही. आणि लसूण आहे ते थोडासा जास्त घ्यायचं आहे. आता मी हा लसूण फक्त चमच्याने थोडासा प्रेस करून घेतला आहे, म्हणजे तुकडे वगैरे नाही केले. आणि आपल्याला जर वाटलं तर आपण शेंगदाण्यामध्ये पण काढू शकतो, बारीक करू शकतो. आता कोथिंबीर आहे ती पण कट करून घेते. आणि आपल्या शेंगा आहेत त्या उकडत होत्या एका साईडला, तर म्हटलं तोपर्यंत बाकीची तयारी आहे ती करून घेऊयात. तर आता ह्या छान उकडल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यातलं पाणी आहे ते काढून टाकायचं आहे. आणि पूर्ण आहेत ना त्या पिळून घ्यायच्यात. म्हणजे मी थोडंच पाणी टाकलं होतं, खूप जास्त पाणी नाही टाकलं. त्याच्यामुळे जास्त पाणी म्हणजे उरलं पण नाही. पण आपल्याला ह्याच्यामध्ये अजून थोडंसं थंड पाणी घालून ह्यातलं पूर्ण पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे. तर गरमच होतं, पण असं पण दुसरं पाणी नाही टाकलं तरी चालतं आहे, पण हाताला चटके बसत आहेत. म्हणून म्हटलं की चला थोडंसं गार पाणी करून घेऊयात. आणि ह्यातलं पूर्ण पाणी आहे त्यातलं आपल्याला काढून टाकायचं आहे. आणि मी एका ताटामध्ये काढून घेत होते, मला ह्याच्यामध्येच फोडणी घालायची. त्याच्यामुळे मी पूर्ण शेंगा आहेत त्या साईडला काढून घेतल्यात. आणि अशा पण चालत आहेत, पण म्हटलं की चला उकडूनच घेऊयात. आणि कधी काय होतं ना की ह्या शेंगा असतात कधी कधी खूप किडकी असतात आणि कधी कधी खूप चांगल्या, म्हणजे सीझन वाईज आणि एरबी नाही भेटत आहे. जेव्हा त्याचं जास्त सीझन असेल ना तर तेव्हाच भेटत आहे. तर त्याच्यातले जे छोटे सोले होते ना ते पण छान शिजले होते. तर आता ह्याला शिजायला जास्त काहीच वेळ नव्हता लागणार आहे. फक्त आपल्याला ह्याला आता फोडणी घालायची आणि अगदी 2 मिनटात म्हटलं ना तरी पण आपली भाजी तयार होती. तर तेल टाकलं मी अगोदर, थोडंसं जास्त पडलं म्हणून थोडंसं तेल आहे काढते. आणि जेव्हा आपण शेंगदाणे घालतो ना भाजीमध्ये तर तेव्हा तेल थोडंच लागतं. शेंगदाण्याचं पण भरपूर तेल सुटतं. आणि जेव्हा शेंगदाणे वगैरे नाही घालत आहे तेव्हा तेल थोडंसं जास्त घालायचं. आणि मी तर शक्यतो म्हणजे शेंगदाण्याचा कूट घालून आम्ही जास्त भाज्या नाहीच बनवते. पण अशा काही काही भाज्या असतात त्याला शेंगदाण्याचा कूट घालावाच लागतो. आत्ता ही पण ना म्हणजे बिना शेंगदाण्याच्या कूटची पण बनवतो आम्ही. पण म्हटलं की चला आज अशीच बनवूयात, कारण की त्याच्यामध्ये कांदा वगैरे घालावा लागतो. सेम अशीच फक्त कांदा घालायचा, जो आपण आता ह्याच्यात शेंगदाण्याचा कूट घालतो त्याच्यात कांदा घालायचा आणि ती पण अशी सुकी बनवायची. तर आत्ता मी फोडणीला ह्याच्यामध्ये जिरे मोहरी काहीच नाही घालायचं आहे, तेल घातलं डायरेक्ट. तेलामध्ये लसूण आहे तो घालायचा, तो छान ब्राऊन कलरचा होईपर्यंत तळून घ्यायचा. आणि मग नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये तिखट आणि मग तिखट वगैरे छान परतलं की मग आपल्याला ह्या शेंगा टाकायच्यात आणि थोड्याशा परतून घ्यायच्या. खूप सोपी भाजी, म्हणजे कसं असतं की प्रत्येक भाज्या प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीमध्ये बनवत आहेत. आणि एकच भाजी आहे ती पण 2-3 प्रकारची आपण बनवतो. कोणती पण भाजी असू दे, बटाटा असू दे, वांगा असू दे, कोणती पण भाजी आपण 3-4 प्रकारचे तर बनवतो. तर आत्ता ना भाजीला छान कट येण्यासाठी मी काय केलं, जे तिखट आहे ना लाल तिखट ते एका वाटीमध्ये घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं. म्हणजे बघा तशी जर केली ना तर आपला हा मसाला आहे ना म्हणजे ठसका उठत नाही. आपण जर डायरेक्ट तेलामध्ये तिखट टाकलं तर लवकर करपतं किंवा ठसका पण उठतो. पण असं जर केलं ना तर भाजीला छान कट येतो. पण ह्यांना असं नाही आवडत आहे, पण एखाद्या वेळेस मी भाजीला असं पण टाकते, मला असं आवडतं भाजीला कट वगैरे यायचं असेल तर. आणि लाल तिखट जास्त असेल ना बेडगी मिरचीचं तर जास्त कट येतो भाजीला. आणि माझ्याकडनं काय झालेलं आहे, जे मी लाल तिखट बनवलेलं आहे ना त्याच्यामध्ये जी कलरची मिरची असते ती माझ्याकडनं स्किप झालेली, म्हणजे माहीत नाही कसं गडबडीत झालं काय. तर त्याच्यामुळे माझ्या भाजीला तरी पण एवढा कट नाही येत आहे. तर
यायला पाहिजे तेवढा नाही येत आहे. पण म्हटलं आता दुसऱ्या वेळेस जर मी मसाला बनवला ना, म्हणजे काळ्या तिखटाचा पूर्ण मिरच्या आणून, तेव्हा मी बरोबर बनवणार आहे. ह्यावेळेस थोडंसं माझ्याकडनं चुकलं आहे. आणि आत्ता मी सगळं तिखट वगैरे टाकलं. लगेच त्याच्यामध्येच शेंगदाण्याचा कूट आहे तो पण टाकला. आणि आता आपल्याला ह्याला एक छान उकळी येऊ द्यायची. आणि छान ह्याला उकळी आली की आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत उकडून ठेवलेल्या शेंगा. तर आत्ता ह्याला काय शिजायला जास्त वेळ नाही लागणार आहे. आणि तेलामध्ये जरी टाकले ना तरी चालतात. तेलामध्ये छान परतून घ्यायच्या, शेंगदाण्याचा कूट वगैरे वरतून टाकायचा. तर मी अगोदरच टाकला होता. आता तेलामध्ये आहे आपल्याला हा मसाला आणि शेंगा आहेत त्या छान परतून घ्यायच्यात. आणि अगदी 2 ते 3 मिनटं आपल्याला ह्याला कमी गॅसवरती झाकून ठेवायचं आहे. म्हणजे सगळ्या शेंगा पण शिजत आहेत आणि भाजी पण छान लागते. तर छान परतून घेतलं. आता 1 ते 2 मिनटं आपण ह्याला झाकण घालून ठेवूयात. आणि झाकण घातल्याच्या नंतर परत आपल्याला एकदा परतून घ्यायच्यात. आता मी अगोदर उकडून घेतलेल्या होत्या त्याच्यामुळे काही जास्त उशीर नाही लागणार आहे शिजायला, लवकर शिजत आहेत. आणि जर उकडून नसत्या घेतल्या ना तर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी पण जास्त घालावं लागलं असतं आणि थोडासा वेळ आहे तो जास्त लागला असता. आत्ता अजून छान शिजल्या होत्या पण कट वगैरे एवढा व्यवस्थित आला नव्हता. म्हणून मी अजून एकदा छान परतून घेतल्या आणि अजून एकदा ह्याला झाकण घालते. आता फक्त 1 ते 1.5 मिनटं झाकण घालायचं आहे. आणि बघू शकता आता कट वगैरे मस्त छान आलेला आहे. आता गॅस बंद केला तरी चालतो कारण की आपल्या शेंगा पण छान शिजलेल्या आहेत. आणि जेवढी सुक्की बनवायची होती ना तेवढी सुक्की पण झालेली आहे. सो आत्ता मला अजून माझ्या चपात्या राहिल्या होत्या. कुकर लावला होता मी एका साईडला पण चपात्या राहिलेल्या होत्या. तर म्हटलं आता बाकीच्या चपात्या वगैरे पण करून घेऊयात. आणि बघू शकता आत्ता अजून मी झाकण न घालता 1-2 मिनटं म्हणजे कमी गॅसवरती ठेवलं आहे. तर आत्ता पाहिजे तसा कट आला आहे. आणि कट वगैरे आला ना तर मग भाजी खायला पण अशी छान वाटते. आणि एकदम सुक्की झाली. आता आपण टिफिनला वगैरे पण अशी सुक्की भाजी द्यायला, मुलांना शाळामध्ये द्यायला वगैरे छान लागते. तर आता मी गॅस आता बंद करते आणि इकडं लगेच चपात्या लाटून घेऊयात. बघू शकता अगोदर ना मी अगोदर जर गॅस बंद केला असता ना तर असं वाटलं असतं की भाजीला काहीच कट नाही आला किंवा मग अशी खायला थोडीशी वेगळी दिसते ना, आपल्याला वाटतं की. आणि कट वगैरे थोडासा आला तरी असं छान वाटते खायला वगैरे. तर आता लगेच कणिक पण इकडं छान भिजलेली, त्याला थोडासा तेलाचा हात आहे तो लावून घेते. आणि लगेच मला चपात्या लाटून घ्यायच्यात. कुकर तर मी साईडला ठेवला होता, त्याला पण 2-3 शिट्ट्या आल्या. अजून 1-2 शिट्ट्या यायच्या बाकी होत्या. तोपर्यंत म्हटलं आत्ता एका साईडला भाजी होती आणि एका साईडला कुकर होतं. आता भाजी तर शिजली की लगेच मग चपात्या आहेत त्या पण बनवून घेतल्या. चपात्या करायला काय मला जास्त वेळ नाही लागत आहे. अगदी 10 मिनटाच्या आत चपात्या होतात. म्हणजे कधी कधी कमी करायच्या असतात, कधी जास्त करायच्या असतात, त्याच्यावर डिपेंड आहे. एका टायमीच्या करायच्या असल्या तर मग खूपच थोड्या करावं लागतात. आणि 2 टायमाला तर नाहीच खाते, एका टायमाच्याच करते मी जास्त. तर चपात्या पण झाल्या. आणि कधी पण मी चपाती भाजताना ना जी अगोदरची चपाती झालेली असती ना ती चपाती अशी वरतून टाकून थोडंसं टॅप टॅप करते. म्हणजे चपाती आहे पूर्ण साईडनी छान भाजती आणि करपत पण नाही आणि कच्ची पण नाही राहते. ती थोडीशी एका साईडची अगोदरची होती ना ती थोडीशी म्हणजे थोडीशी करपली, जास्त नाही. पण चपाती भाजायला अजिबात वेळ नाही लागत. 1 मिनटामध्ये एक चपाती भाजून निघते. सो आता चपात्या पण झाल्या आणि भाजी पण एकदम मस्त झाली. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल.